गोमाता हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर आईचं रूप येतं. हिंदू धर्मात गायीला माते समान स्थान दिले गेलं आहे. पण कोल्हापूरच्या राजारामपुरीत घडलेली घटना मात्र आपल्याला विचार करायला होते. उघड्यावर गायीचं बाळंतपण झालं. नवजात वासरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं कळलं आणि गोरक्षकांनी वेळेत धाव घेऊन त्या गायीला आणि वासराला सुरक्षित ठिकाणी हलवलं. पण या घटनेतून एक अत्यंत गंभीर प्रश्न समाजासमोर उभा राहतो. ज्या गायीला आपण श्रद्धेनं गोमाता म्हणतो, त्या गोमातेला रस्त्यावर भटकावं लागतं का? उघड्यावर बाळंतपण का करावे लागते? तिच्या वाट्याला असुरक्षितता, उपासमार आणि जीविताचा धोका का यावा? गोमातेचा सन्मान हा केवळ घोषणामध्ये, भाषणामध्ये आणि सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मर्यादित न राहता तिच्या चाऱ्या पाण्याची, सुरक्षित निवाऱ्याची, वैद्यकीय उपचारांची आणि योग्य संगोपनाची जबाबदारी सर्वांनी मिळून घ्यावी का? लोकमान्य न्यूज कोल्हापूरचा एकच प्रश्न: गोमातेला सन्मान केवळ शब्दात की प्रत्यक्ष याचा विचार जरूर व्हावा आणि गोमातेला न्याय मिळावा. भविष्यात अशा प्रकारे कोल्हापुरातच नव्हे, पूर्ण भारतामध्ये गोमातेवर असा पुन्हा प्रसंग उद्भवला जाऊ नये अशीच अपेक्षा. आज आपल्या वात्सल्य गोमाता सेवाभावी संस्थेमध्ये एक कॉल आला की कॉल अशा संदर्भात आला की राजारामपुरी या ठिकाणी एका वासराला एका गायीने जन्म दिला. त्या ठिकाणी त्या नागरिकाचं सांगणं असं होतं की वासरू जन्मल्यानंतर भटकी कुत्री त्याच्या पाठीमागे लागली आहेत दादा, म्हणून आम्ही त्याला सुखरूप एका कंपाऊंडच्या आतमध्ये त्या वासराला ठेवला आहे आणि तुम्ही तात्काळ इथे या. बातमीची मिळताच आपल्या वात्सल्य गोसेवा संस्थेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले. उपस्थित राहिल्यानंतर घटनेचं गांभीर्य बघता की ती गाय अक्षरशः रोडवरती तिनं वासराला जन्म दिलेला. जन्म दिल्यानंतर तिला आम्ही टेम्पोमध्ये तिच्या वासराला घेऊन आम्ही पांढरपूरच्या दिशेने येत असताना ती गाय त्या टेम्पो मागून पळत होती. अक्षरशः आमच्या डोळ्यामध्ये ते दृश्य बघताना पाणी आलं की जिच्यामध्ये 33 कोटी देव आपण जिला म्हणतो, जिच्या कुठल्याही गोमूत्र शेणाशिवाय आपलं पवित्र काम पूर्ण होत नाही, अशी गोमाता ही रस्त्यावरती तिला बांध व्हावं लागते त्या गायीला. ह्याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही. आपल्या सरकारने या ठिकाणी राज्यमातेचा दर्जा गायीला दिलाय. फक्त कशासाठी आहे? तो कायदा फक्त कागदावरतीच आहे, प्रत्यक्षात अंमलात आलेला कुठेही दिसलेला नाही. आम्ही महानगरपालिकेला, कोल्हापूर महानगरपालिकेला कित्येकदा पत्रव्यवहार केले आहेत या संदर्भात की बाबा तात्काळ ह्या गायींचा काय तो तुम्ही व्यवस्थापन लावा. हिंदू धर्माला पवित्र असणारी अशी गोमाता रोडवरती तिचं बांध पण होतंय, ह्याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला इतकंच सांगायचं आहे, हिंदुत्ववादी आपण सरकार म्हणतोय, हिंदुत्ववादी सरकारमध्ये त्या गायीसाठी कुठलीही उपाययोजना होताना कुठल्याही प्रकारची आपल्याला दिसत नाही आहे. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे सरकारला, कोल्हापूर महानगरपालिकेला, तात्काळ याच्यावरती कुठला तरी तुम्ही निर्णय घेऊन त्या गोमातेला तिच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सोय करावी. आणि जर होत नसेल तर तसं तुम्ही आम्हाला सांगावं. आम्ही आज गोसेवक आहे, गोरक्षक आहे, ह्या सर्वांची हीच व्यथा आहे. आम्ही कुठंपर्यंत करणार आहे कार्य? सरकारनं काहीतरी यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजे. यासाठीच आम्ही या ठिकाणी आता व्हिडिओ करण्याचं कारण एवढंच आहे की सरकारने यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण हिंदुत्ववादी सरकार म्हणतोय, तर हिंदुत्ववादी सरकारने हिंदुत्व गायीसाठी काहीतरी तात्काळ करावं, एवढीच आमची या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी आहे. आणि जर अशा प्रकारचं कुठलंही ह्या काही दिवसात जर आम्हाला बघायला नाही मिळालं की गायीसाठी कुठल्याही उपाययोजना न झालेलं, तर सगळ्यात मोठं या ठिकाणी गोसेवकांच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी करण्याचा इशारा देत आहे. जय श्रीराम.